नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इतिहास प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास. बघा मित्रांनो, भारतीय कलांचा इतिहास आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला ह्या प्रकरणामध्ये कला म्हणजे काय, भारतीय दृक कला परंपरा, भारतातील ललित अंगिक कला परंपरा, कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी हे सर्व आपण या पाठामधून शिकणार आहोत. तर आपण बघूया कला म्हणजे काय. स्वतःला आलेला अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते. बघा, जे स्वतःला आलेले अनुभव असतात आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान असतं तसेच मनातील ज्या भावभावना असतात त्या इतरांपर्यंत पोहोचवाव्या ही व्यक्तीची सहज प्रवृत्ती. सहज प्रवृत्ती म्हणजे काय, सहज आपल्याला एखादा अनुभव आला किंवा त्या अनुभवातून आपल्याला ते ज्ञान प्राप्त झालं तर आपल्याला ते इतरांना सांगावेसे वाटते किंवा इतरांपर्यंत पोहोचवावे. ती सहज प्रवृत्ती. सहज प्रवृत्ती म्हणजे काय, सहज वाटते. या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. बघा मित्रांनो, ही जी सहज प्रवृत्ती आहे हिच्या प्रेरणेतून एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते. सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते त्याला कला असे म्हणतात. मग आपण उदाहरण घेऊया. समजा गायन कला असेल, मग गायन कला त्याला आपला प्रॅक्टिस सराव लागतो आणि प्रॅक्टिस सराव यातून आपल्याला त्या गायन कलेचे ज्ञान प्राप्त होते. मग ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सहज वाटते का आपण गायन करावं, स्टेज परफॉर्मन्स करावा, कुठेतरी गायन करावं, लोकांसमोर गायन करावं असं आपल्याला सहज वाटतं. मग ही काय सहज प्रवृत्ती आहे. आणि ह्या प्रेरणेतून एखादी सौंदर्यपूर्ण म्हणजे गायन जेव्हा ही प्रेरणा होते, उदाहरण म्हणजे काय, गायन कला आहे म्हणजे ही गायन कला त्यातून निर्माण झाली, मग हिला कला असे म्हटले जाते. कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. बघा, कोणतीही कला आहे ती कला निर्मिती तिच्या मुळाशी कल्पकता असली पाहिजे, संवेदनशीलता असली पाहिजे, भावनाशीलता असली पाहिजे, कौशल्य सर्व घटक असले पाहिजे किंवा ते अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, दृक कला आणि ललित कला. बघा, कला प्रकारांची 2 प्रकारांमध्ये विभागणी केली. पहिली दृक कला, दुसरी ललित कला. या कला प्रकारांची विभागणी केली जाते. ललित कलांना अंगिक कला असेही म्हटले जाते. बघा, ह्या ज्या ललित कला आहे ह्या अंगिक असतात. अंगिक म्हणजे काय, स्वतःमध्ये त्या असतात. दृक कलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला. बघा, या दृक कला आहे यांचा उगम प्रागैतिहासिक काळ म्हणजे खूप पूर्वीचा काळ, आधीचा काळ, सुरुवातीचा काळ, याला प्रागैतिहासिक काळ म्हणतात. ह्या प्रागैतिहासिक काळामध्ये या दृक कलांचा उगम झाला. मग हे कसे कळाले का या ज्या कला आहे त्या प्रागैतिहासिकच काळातच झाल्या. तर ज्या गुहा आहे अश्मयुगीन गुहा, त्या अश्मयुगीन गुहांमधून त्या कलाचे नमुने आपल्याला बघावयास मिळाले. बघा, त्यानंतर लोककला आणि अभिजात कला. बघा, कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा 2 परंपरा मानल्या गेल्या जातात किंवा मानल्या जातात. बघा, 2 परंपरा आहे. आता ही परंपरा म्हणजे काय का, पूर्वीपासून एखादी गोष्ट पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहणे, त्या गोष्टीची जपणूक होणे, तिला परंपरा असे म्हणतात. तर जी कला आहे त्या 2 प्रकारात पडतात, एक लोककला आणि दुसरी अभिजात कला. लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. बघा, ही जी लोककला आहे ही लोककला अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली आहे. बघा, अखंडितपणे म्हणजे काय, कुठेही तिला खंड पडलेला नाही, ती अश्मयुगीन काळापासून चालत आली. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. बघा, कला तिचा आविष्कार म्हणजे काय, निर्मिती आपण म्हणतो. मग दररोजच्या लोकांच्या जगण्यातून तिचा आविष्कार हा होत असतो. त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. बघा, लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. बघा, जी लोककला आहे ही लोककला कशी निर्मिती होते, समूहातील प्रत्यक्ष सहभागातून. जो समूह आहे लोकांचा
त्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून लोककलेची निर्मिती होत असते. बघा, प्रत्यक्ष सहभागातून होते. अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली गेली असते. दुसरी जी कला आहे, कलेची परंपरा, अभिजात कला परंपरा, ही परंपरा प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली गेलेली असते. तिला काही नियम असतात प्रमाणित, ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ती जी कला आहे अभिजात कला, ही अभिजात कला जर अंगीकार करायचा असेल तर आपल्याला दीर्घकालीन प्रशिक्षण घेण्याची गरज असते, प्रशिक्षणाची गरज असते. आता आपण बघूया कलाशैली. बघा, कलानिर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. बघा, कलानिर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. बघा, आता जी कला आहे ती कशी निर्माण करायची, कशी निर्मिती करायची, तिची वेगवेगळी मेथड असते, आपण त्याला पद्धत असे म्हणतो. तीच काय असते, शैली असते. त्यालाच आपण काय म्हणतो, शैली असं म्हणतो. शैली म्हणजे एखादी कला आहे ती कशी निर्मिती केली, त्या कलेचं सादरीकरण कसं झालं, ही एक शैली असते. तिला आपण काय म्हणतो, शैली असं म्हणतो. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाते. बघा, प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती आहे, तसे प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडात आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. बघा, संस्कृती असतील वेगवेगळ्या, त्याच्यानंतर वेगवेगळे कालखंड असतील, त्या कालखंडातील आणि त्या प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. बघा, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कलाशैली असतील. आपण प्रदेश जर सोडले, आपल्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जर आपण गेलो तरी आपल्याला वेगवेगळ्या कलाशैली ह्या बघायला मिळतात. बघा, या ज्या कलाशैली आहे त्या शैलींच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. बघा, त्या कलाशैलीच्या आधारे, त्या शैलीच्या आधारे आपल्याला त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. बघा, आपण बघितलं पाठीमागे का परंपरा, का काही कला आहे त्या परंपरागत चालत आल्या. मग आपण सांगू ती कला जर अभ्यासली तर आपल्याला पाठीमागे त्या संस्कृतीमध्ये काय घडलं, कलेच्या बाबतीत कसा उगम झाला, काय बदल झाले किंवा काय त्याच्यामध्ये छोटेसे बदल झाले, कशी ती कला, काय वैशिष्ट्य, काय नाविन्यपूर्ण आहे त्या कलेमध्ये, ते आपल्याला त्या शैलीच्या आधारे आपल्याला अभ्यास करता येतो. बघा, आपल्याला भारतातील दृक्कला परंपरा बघायची. आता दृक्कलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. मग दृक्कलामध्ये कशा समावेश होत, काय दृक्कला परंपरा, तर त्या दृक्कलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. चित्रकला म्हणजे चित्र असेल, शिल्पकला म्हणजे आपण शिल्प बघतो त्याला शिल्पकला आपण म्हणतो. बघा, आपण बघूया चित्रकला. चित्रकला द्विमितीय असते. द्विमितीय म्हणजे काय, बघा, निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. बघा, निसर्गचित्र असेल, निसर्गाचं चित्र रेखाटलं जातं, निसर्गाचं चित्र रेखाटलं जातं. समजा डोंगर असेल, तिथलं वातावरण असेल किंवा तिथलं आजूबाजूमध्ये काय त्या निसर्गामध्ये त्याचं चित्र रेखाटलं, त्याला आपण निसर्गचित्र असं म्हणतो. वस्तुचित्र असेल, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, व्यक्तीचं चित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्रे हे रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. बघा मित्रांनो, कोणती जर गोष्ट असेल त्याला काहीतरी माध्यम लागतं. जसं आपण बोलतो, आपला आवाज दुसऱ्यापर्यंत जातो, तर आवाज पोहोचण्यासाठी हवासुद्धा एक काय माध्यम आहे. तसं चित्र जर रेखाटायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी माध्यम लागतं. तर काय, शिलाखंड. शिलाखंड म्हणजे काय, आपण दगड म्हणतो, दगडाचा एक विशिष्ट आकार केला जातो, त्या आकारावर सुद्धा चित्र हे रेखाटलं जातं, त्याला आपण शिल्पकला म्हणतो. भिंती असेल, भिंतींवरती सुद्धा चित्र रेखाटलं जातं. कागदांवरती सुद्धा चित्र रेखाटले जाते, आपल्या कागदांवरती. सुती किंवा रेशमीचे कापडाचे फलक, आपण कापडाचे फलक बघतो त्याच्यावर चित्र रेखाटलं. मातीची भांडी असेल, मातीच्या भांडीवरसुद्धा चित्र रेखाटन हे केल्या जातं. यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. बघा, उदाहरणार्थ अजिंठा लेण्यांतील बोधिसत्व, पद्म
पाणीचे भित्तिचित्र. बघा जे अजिंठा लेण्या आहे आपल्या, जे अजिंठा लेण्या आहे त्या अजिंठा लेण्यांमध्ये काही भित्तिचित्र हे कोरल्या गेलेली भित्तिचित्र हे काढल्या गेलेली आहे. बघा त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे लोकचित्रकला शैली. आपल्याला बघायची लोकचित्रकला शैली. मग आता लोकचित्रकला शैली म्हणजे काय? अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. बघा अश्मयुगीन काळ म्हणजे काय? तेव्हा प्रगती ही जास्त पुरेशा प्रमाणात झालेली नव्हती. म्हणजे तो म्हणजे दगडाचा काळ होता. आपण शिकलोय मागच्या इयत्तांमध्ये अश्मयुगीन म्हणजे काय. बघा त्यावेळेस ते जे लोक होते किंवा जो मानव होता तो काय करायचा? गुहांमध्ये चित्रांचं रेखाटन करून ठेवायचा. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्र असलेली स्थळे आहे. बघा मग गुहाचित्र असलेली स्थळे कोणती? इथं प्रश्न पडतो. सांगा गुहाचित्र असलेली स्थळे कोणकोणती? कोणकोणत्या राज्यांमध्ये गुहाचित्रे आहे? तर तुम्हाला सांगितलं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे आहे. बघा मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्र प्रसिद्ध आहे. बघा मध्य प्रदेशातील एक भीमबेटका नावाचं स्थान आहे, तिथं गुहाचित्र हे प्रसिद्ध आहे. प्रश्न तिथं विचारू शकतात का भीमबेटका हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भीमबेटका हे गुहाचित्रे यांसाठी प्रसिद्ध आहे. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. बघा जशा संस्था असतात WHO असेल, हे ज्या संस्था असतात आंतरराष्ट्रीय, तसं एक आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ यांच्यामध्ये ते भीमबेटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. तिथं आपल्याला छान गुहाचित्रे हे बघायला मिळतात. बघा गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. बघा मग गुहाचित्रांमध्ये कशाचा समावेश? तर काय असणार गुहाचित्रांमध्ये? तर त्याच्यामध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश हा तिथं असतो. मनुष्याचे चित्र काढले जातात, प्राणी असतील प्राण्यांचे चित्र काढले, काही भौमितिक आकृत्या असेल त्या भौमितिक आकृत्यांचा समावेश तिथं असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेला आढळतात. बघा पुराश्मयुगापासून शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली आणि त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेला आढळतो. बघा जसं युग बदलत गेलं, अश्मयुग, पुराश्मयुग, समजा हे जे युग आले तर लोकांची शैलीत थोडा बदल होत गेला. बघा तसेच मनुष्यकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक होता. बघा इथे जे मनुष्याकृतीची रेखाटनाच्या पद्धती बदलल्या. अश्मयुगात वेगळ्या, पुराश्मयुगात वेगळ्या. कोणकोणत्या पद्धती? रंगकाममध्ये चित्रांचा रंग वेगळ्या प्रकारचा भरलेला. त्याच्यानंतर रेखाटन पद्धती बदलली. चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. बघा पूर्वीच्या काळी हे आत्ताचे कलर नव्हते, नैसर्गिक कलर होते. म्हणजे नैसर्गिक द्रव्यापासून ते तयार केलेले होते. कोणता? काळा असेल, लाल असेल, पांढरा हे कलर त्यावेळेस वापरले गेलेले होते. त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्रांद्वारे करता येऊ शकते. बघा नैसर्गिक द्रव्य वापरले आणि त्यापासून रंग तयार केले. म्हणजे ते जे लोक आहे त्यांना नैसर्गिक स्रोतांची जाणीव ही होते. नैसर्गिक स्रोत म्हणजे काय? निसर्गाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे. मग एखादा रंग बनवायचा आहे, मग निसर्गातलं कोणतं तिथं वृक्ष वापरलं पाहिजे, कोणत्या वृक्षाचा पाला असेल किंवा कोणती वस्तू वापरली पाहिजे याचं ज्ञान परिपूर्ण त्यावेळेस त्या लोकांना होतं. म्हणजे परिसराचं सुद्धा ज्ञान त्या लोकांना होतं. याची कल्पना आपल्याला या चित्रांद्वारे करता येऊ शकते. लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारे आहे. बघा जी लोकचित्रकलेची परंपरा आहे ती गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगते. घरातील लग्न कार्यात, सणासुदीला भिंतीवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे, तसेच
तसेच चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगणे यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या.